तर पुरवठादार कंपनीने राजकीय पक्षांना फंडिंग केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केलेला आहे। महामंडळाला अध्यक्षांनी हे पत्र लिहिलं, त्याबद्दल त्यांनी अभिनंदन करायला हवं असंही त्यांनी म्हटलंय। एसटी महामंडळाला ईव्ही बसेस पुरवठा करणाऱ्या ईव्ही कंपनी संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहे। एकूणच या संदर्भात एसटीचे अध्यक्ष यांच्याकडनं ईव्ही कंपनीला एक इशारापत्र देण्यात आलं आणि त्यामध्ये 22 मे पर्यंत 2025 पर्यंत जर का एकूणच गाड्यांची पूर्तता झाली नाही तर कुठंतरी हे कंत्राट देखील करार देखील रद्द करण्यासंदर्भात हा इशारा दिसतो आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत श्रीरंग बर्गे, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघता आहे, काय नेमकी पहिली तुमची प्रतिक्रिया आहे या पत्राबद्दल? खरं तर संजय शेट्टी यांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण गेली वर्षभर हे गुराळ चाललंय की या गाड्या आल्या नाहीत, त्याच्यामुळे नुकसान होतं। या कंपनीने ठरवून दिलेल्या वेळेत या गाड्या आल्या नाहीत, त्याच्यावरती काय कारवाई करायची, नुसतं पत्रव्यवहार सुरू होता एस टी महामंडळ लेवलला। पण संजय शेट्टीने आल्यानंतर याचं पत्र लिहिण्याचं धाडस केलं, म्हणून पुन्हा एस टी महामंडळातले संबंधित अधिकारी आणि खास करून एस टीचे चेअरमन जे आहेत संजय शेट्टी साहेब, त्यांचं अभिनंदन करतो। अद्यापर्यंत फक्त 220 गाड्या दाखल झालेल्या आहेत, 5150। नाही, बरोबर आहे, अद्यापपर्यंत फक्त 220 गाड्या दाखल झालेल्या आहेत। खरं तर 1935 गाड्या यायला पाहिजे होत्या, त्यांच्या करारानुसार त्या आल्या नाही। मग त्याचं रिशेड्युलिंग केलं आहे, त्याच्यामध्ये आत्ता त्यांनी 25पर्यंत 22 मे 25पर्यंत 1287 गाड्या द्यायच्या आहेत, पण त्या गाड्या मला वाटत नाही देऊ शकतील। खरं तर त्यांनी रिस्क घेतली आणि मला असं वाटते की जर कडक कारवाई झाली तर या कंपनीचं जे निविदा आहे ती रद्द होऊ शकते आणि याचा एस टी महामंडळाला फायदा होतो आहे। कारण कसं झालं आहे, आता या गाड्या न आल्यामुळं एस टी महामंडळाचे प्रवासी दुरावत आहेत, बाजूला जात आहेत, लक्षात घ्या, कारण ते प्रायव्हेटकडे जात आहेत, कारण एस टीकडे ऑलरेडी गाड्या फक्त 14,400 गाड्या चालनामध्ये आहेत। त्याच्यामुळं आणि म्हणून विनाकारण आमचे प्रवासी गेले, हे जर गाड्या वेळेवर दिल्या असत्या तर आमचे प्रवासी वाचले असते। 5,000 गाड्या जर आत्ता आल्या आणि पुढच्या वर्षात 5,000 गाड्या आल्या तर महामंडळ प्रॉफिटमध्ये येईल, कारण मार्जिन फार मोठं फार मोठं नाही आहे, आव्हान फार मोठ्या मार्जिनचं नाही आहे आणि म्हणून ते पूर्ण करण्यासाठी हे करावं लागेल। आणि मला असं वाटतं की ही जी ईव्ही कंपनी आहे ही कंपनी बोगस आहे। या कंपनीमुळं महामंडळाचं नुकसान झालं, या कंपनीमुळं सरकारच्या पण विश्वासार्हतेला तडा पोचलेला आहे आणि म्हणून संजय शेट्टीने जो निर्णय घेतला तो खरोखर अभिनंदनीय आहे। एकूण पाहायचं तर 22 मे 2025 पर्यंत ह्या गाड्या येणं अपेक्षित आहे, मात्र जर का या गाड्या दाखल नाही झाल्या तर या संदर्भात जो करार आहे दिलेला तो देखील रद्द करण्याचा इशारा एस टीचे अध्यक्षांकडनं देण्यात आला आहे। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।